तिसऱ्यांदा मोठ्या मताधिक्याने निवडून येत हिंदू कष्टकरी तरुणांच्या उज्ज्वल भविष्यासाठी धडपड दाखविणाऱ्या तसेच अनेक वर्षापासून नामांतराचा लढा सुरू होता। यात ऐन निवडणुकीच्या तोंडावर हिंदू समाजाच्या भावनांचा आदर करत राजकीय विरोध पत्करून आमदार संग्राम जगतापांनी शासन दरबारी मेहनत घेत अहिल्यानगर करूनच दाखवले। याचा खूप खूप आनंद झाला। निवडणुकीदरम्यान अनेक चुकीचे संदेश सोशल मीडियावरून काही हिंदू धर्मद्वेष्ट्या अशिक्षित तरुणांच्या टोळक्यांनी खूप संभ्रम निर्माण केले। तेव्हा आम्ही सगळे एकत्र येऊन केडगाव देवी येथे प्रार्थना तर केलीच, शिवाय वैष्णोदेवीला आवाहन केले की हे माते या संकटातून आम्हाला बाहेर काढ। आम्ही तुझ्या चरणी काश्मीरात भर थंडीच्या कडाक्यात येऊन तुझी मनोभावे पूजा करू असा नवस केला। 3च आठवड्यात संग्राम जगताप हे त्यांच्या तिसऱ्या लढतीत सर्वाधिक मताधिक्याने निवडून आले। आमचा नवस पूर्ण झाला अशी माहिती धीरज कुमटकर यांनी दिली आहे। दरम्यान बंटी विरकर म्हणाले की बोललेला देवीचा नवस महत्त्वाचा, म्हणूनच नवसपूर्तीसाठी आम्हाला इकडे यायचे होते। त्यामुळे आम्ही आमच्या एका सहकारी मित्राचा साखरपुडा देखील आठवडाभर पुढे ढकलला आहे। नवसपूर्तीसाठी संकेत लोंढे, वैभव चिपाडे, गणेश साळुंके, अभिजित आर्ले, मयूर ढगे, अक्षय चोपडे, निखिल चिपाडे, गिरीश पटवा, सागर कांडे, दीपक ठाकूर आदी 30 जानेवारी रोजी अहिल्यानगरहून रेल्वेने रवाना झाले होते। रविवार 9 जानेवारी रोजी या सर्वांचे अहिल्यानगरला आगमन होणार आहे अशी माहिती आहे।